अ, नमस्कार. आपण हे दर बुधवारी वेबिनार्स अरेंज करतो आणि ते पुणे रिव्हर रिवायव्हल असा जो बऱ्याच संघटना आणि व्यक्ती एकत्र येऊन जो ग्रुप झालेला आहे. मुख्यतः पुणे आणि पुण्याच्या परिसरातल्या नद्या ह्याच्यासाठी हा जो गट काम करतो. तर त्यांच्यातर्फे हे वेबिनार्स ऑर्गनाइज केले जातात. त्यानिमित्ताने आपण नद्या, झाडं, पर्यावरण आणि त्याच्याशी संबंधित वेगवेगळ्या विषयांवरती इथे काही ना काही चर्चा आणि वेबिनार्स अरेंज करत असतो. तर आज आपल्याकडे मुख्यतः गंमत अशी आहे, की प्राची शेवगावकर असं म्हटलं, की ते नाव अ, सगळ्या लोकांना माहिती आहे. तर आणि पी-आर-आरमध्ये ह्याच्या अगदी उलटं आहे, की प्रशांत शेवगावकर हे नाव सगळ्या लोकांना माहिती आहे. म्हणजे बाहेर कुठे गेलं, की सगळ्यांना ओळख जी होते ती प्रशांतची ओळख प्राचीचा बाबा अशी होते. पण पी-आर-आरमध्ये उलटं झालेलं आहे, की आज प्राची आपल्याकडे आली आहे, ती प्रशांतची मुलगी असं इथे बरेच लोक तिला ओळखतील. कारण की प्रशांत आपल्याकडे पी-आर-आरमध्ये अतिशय सगळीकडे प्रसिद्ध आहे. प्रशांत आय-आय-टी-एन आहे. तो प्राध्यापकी करत होता आणि आता तो नावालाच रिटायर झालाय. कारण तो मला वाटतं आता अजूनच जास्त व्यग्र असतो. आपलं जे बरंचसं टेक्निकल काम आहे गोष्टी मॅप करणे किंवा त्याचा एनालिसिस करणे, कार्बन सिक्वेस्ट्रेशन वगैरे कॅल्क्युलेशन्स करणे अशी तो कामं करत असतो. प्राचीची ओळख प्राची तू आता जॉइन होण्यापूर्वी मी सांगितलं, की बाकी सगळ्या ठिकाणी प्रशांतला प्राचीचा बाबा म्हणून ओळखतात. पण इथे प्राचीला सगळेजण प्रशांतची मुलगी म्हणून पी-आर-आरमध्ये ओळखतील. पण प्राचीची स्वतःची ओळख आहे ती अतिशय मोठी लांबलचक आहे. कारण की तिचं Wikipedia पेज आहे आणि तिला इतके अवॉर्ड्स मिळाले, मी त्यातले थोडक्यात सांगते, जास्त वेळ न घेता. तिला क्लायमेट ॲक्शन वॉरियर मिळालाय फायनान्स मिनिस्टर निर्मला सीतारामनच्या हस्ते. नंतर COP27 यंग स्कॉलर अवॉर्ड आहे. अ, अजून काहीतरी रोल ऑफ विमेन एज चेंज मेकर्स इन क्लायमेट रेझिलियन्स ॲक्शन. त्याच्यानंतर तिला Google इंडिया कॅम्पेनमध्ये ती फीचर झाली होती. आणि अशी अजून पुष्कळ अवॉर्ड्स येतात. तर मी ती सगळी वाचत नाही. वेळेच्या संदर्भात जास्त वेळ लागेल. पण तुम्ही Wikipediaवर जाऊन पाहू शकता. तिचे पुष्कळ लोकांनी इंटरव्ह्यूज घेतलेले आहेत. ते पण YouTubeवर नुसतं प्राची शेवगावकर म्हटलं की ते इंटरव्ह्यूज येतात. तर आता आपण आपल्या मुख्य विषयाकडे वळूया. प्रशांत आणि प्राची ओव्हर टू यू. ग्रेट. हॅलो सगळ्यांना आज बघून छान वाटतंय. आणि मी तुमच्या सगळ्यांबद्दलच खूप ऐकलंय आणि माझ्यासाठी तुम्ही सगळे म्हणजे माझ्या बाबाचे नवीन बेस्ट फ्रेंड्स. आणि ही पहिली डेफिनेशन आणि दुसरी म्हणजे आमच्या एवढीच वेडी लोकं. त्यामुळे आज आमच्या एवढ्याच वेड्या लोकांबरोबर भेटून आणि थोडा वेळ घालवून आम्हाला पण छान वाटतंय. अं, तर आजचं हे सेशन जेव्हा घ्यायचं ठरवलं, तेव्हा मी बाबांना म्हणलं, की मग आपण दोघं एकत्रच घेऊ. अं, कारण कूल द ग्लोब ॲपवर काम सुरू केलं, तेव्हा आमच्या घरामध्ये अनेक डिस्कशन्स होत असायचे. मग आम्ही ठरवलं, की हे सेशन म्हणजे आपण घरी त्यावेळी जे डिस्कशन्स करायचो, त्याला आता 7 वर्ष झाली. त्याचं रिक्रिएशन थोडं करूयात. तर टिपिंग पॉइंटकडे आपण वळू. पण त्याआधी मला असं लक्षात आलं, की आपण सगळेच एन्व्हायर्नमेंटमध्ये काम करतो आणि अशा प्रकारचं काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या स्वतःच्या आयुष्यात पण एखादा टिपिंग पॉइंट येऊन गेला असतो. त्याला आपण पॉझिटिव्ह टिपिंग पॉइंट म्हणू शकतो, की का आपण हे करतोय? म्हणजे हे काही सोपं काम नाही. तर असं करायचं का डोक्यात आलं? तो काय एक पॉइंट होता. तर त्याची एक छोटीशी जर्नी मी तुम्हाला 5 मिनिटात सांगते. आणि मग टिपिंग पॉइंट्सवर होणाऱ्या आमच्या डिस्कशन्सकडे आपण वळू. अं, तर माझ्या आयुष्यातला एक मोठा टिपिंग पॉइंट होता जेव्हा मी पुण्यामधल्या अक्षरनंदन नावाच्या एका वेगळ्या शाळेमध्ये होते. मराठी माध्यमातली शाळा होती. थोड्या प्रयोगशील प्रकारची शाळा होती. आणि आम्ही 4थी मध्ये असताना ताईंनी आम्हाला एक वेगळाच गृहपाठ दिला होता, की 10 वर्षानंतरच्या स्वतःला एक पत्र लिहायचं. 10 वर्षाने मी कुठे असेन, कोण बनले असेन, काय करत असेन. तर ते पत्र मी लिहिलं आणि मग त्याबद्दल एकदम विसरून गेले. मग मध्ये बरीच वर्ष झाली, माझी 10वी झाली, 12वी झाली. घरी बाबासारखे सगळे इंजिनिअर आहेत, त्यामुळे मी इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतली होती. पण तेव्हा कुठेतरी मला काहीतरी चुकल्यासारखं वाटत होतं, की काहीतरी आपण वेगळं करायला हवं. असं डोक्यात घोळत होतं, पण काय करू शकतो याची काही कल्पना नव्हती.
तर अशा वेळी एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट घडली, जो माझ्या आयुष्यातला टिपिंग प्राची, आवाज बंद मला झालाय. परत पाठवलं. आवाज येस. येतोय का? आवाज मध्ये बंद आला होता, आता हा, येतोय. आता आला परत. हं. आला? कुठे हो, बंद हो. झाला होता? नाही, त्याचे जस्ट 1-2 शब्द. हा. ओके. चालेल चालेल. हा. येस. सो शाळेतल्या ताईंनी मला 10 वर्षांपूर्वी लिहिलेलं ते पत्र परत पाठवलं आणि ते वाचून मला असं कोणीतरी एकदम खडबडून जागं केल्यासारखं वाटलं. कारण त्यात छोट्या प्राचीने लिहिलेलं, की मला काही ना काहीतरी बदल घडवून आणायचा आहे. समाजासाठी काहीतरी करायचंय. इतिहासाच्या पानांवर लिहिलं जाईल असं काहीतरी काम करायचंय. तेव्हा आम्ही स्वातंत्र्य लढ्याबद्दल इतिहासात शिकत होतो. त्यामुळे कदाचित मी असे क्रांतिकारी विचार करत असेन. पण तरी कुठेतरी ते पत्र डोक्यात घोळत राहिलं. आणि छोट्या प्राचीच्या शब्दांनी मी इन्स्पायर झाले आणि असं ठरवलं, की अशा करिअरच्या दिशेने प्रयत्न करू, ज्यातून काही ना काहीतरी बदल घडून येतोय. अं, मग त्यानंतर हे हे जेव्हा लक्षात आलं, त्यानंतर मी एक वेगळी गोष्ट केली आणि त्यामुळे आम्ही अ, एवढे डिस्कशन्स घरामध्ये व्हायला लागले. त्याचं कारण असं, की बरेच लोकं मला विचारतात, की "तुझ्या आयुष्यातलं सगळ्यात स्केरी पिच हे शार्क टँकचं पिच होतं का?" तर नाही, तो सगळ्यात अवघड पिच होतं, जे मी आई-बाबांना दिलं. अ, तर मी कॉम्प्युटर इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतली होती. 2 महिन्यामध्ये ड्रॉप आउट करून मी कॉलेजला जायचं बंद केलं आणि 1 आठवडाभर एका पिचवर काम केलं. आणि 1 आठवड्याने बाबाला एका कॅफेमध्ये, सीसीडीमध्ये बोलावलं आणि त्याला म्हणलं, की मला आता कॉलेज नाही करायचं. ही त्याची सगळ्यात आवडती स्टोरी आहे. म्हणलं, की मला हे काही नाही करायचं. 1 वर्षाची गॅप घेऊन मला भारतभर फिरायचंय आणि असं बघायचंय, की कोणत्या क्षेत्रात काम करून आपण सगळ्यात जास्त मोठा इम्पॅक्ट आणि बदल घडवून आणू शकतो. अं, तर मला तर तेव्हा असं सांगताना टेन्शन आलेलं, पण पिचच्या शेवटी बाबा पण माझ्या एवढाच एक्साईट झाला आणि माझ्यापेक्षा जास्त खुश झाला. आणि मग आम्ही सगळ्यांनी मिळून ठरवलं घरी, की हे करूयात आपण. मला जे मग हे करता करत आलं नाही असता ते तिनं केलं त्यामुळं. हो, म्हणजे ही रिएक्शन आई-वडिलांकडून मिळणं, हे खरं खूपच रेअर गोष्ट आहे. पण ते तेव्हा मिळाले, की बाबा माझ्या एवढाच किंवा माझ्यापेक्षा जास्त खुश होता ही गोष्ट करण्यासाठी. तर मग तेव्हा मी बघायला लागले, की काय करू शकतो? मग त्यावेळी एक Google सर्च केला होता, की आत्ता जगामधलं सगळ्यात मोठी समस्या कोणती? तर काय आलं असेल? तुम्हाला सगळ्यांना ऑब्व्हियसली माहितीच आहे. स्पॉइलर पण आहे, की क्लायमेट चेंज म्हणजे वेगवेगळे वृत्तपत्र, शास्त्रज्ञ, अ, जागतिक संस्था एकमताने म्हणत होत्या, की क्लायमेट चेंज ही आपल्यासमोरची सगळ्यात महत्त्वाची, सगळ्यात मोठी समस्या आहे. आणि मला माहिती आहे, की या ग्रुपमध्ये असलेले सगळे एकदम अ, अ, जातीचे एन्व्हायर्नमेंटलिस्ट आहेत. पण त्यामुळे इथे सांगायला मला अजून लाज वाटते, की मी हे जे पहिल्यांदा ऐकलं तेव्हा मला खरं वाटत होतं, की अ, सगळ्या वेगवेगळ्या याने होणाऱ्या काय-काय गोष्टी होतायत, काय-काय इफेक्ट्स आहेत क्लायमेट चेंजचे ते वाचायला लागले. मग सी लेव्हल राईज होतीये, अं, अ, हिमनद्या वितळतायत, टेम्परेचर राईज होतंय वगैरे सगळ्या गोष्टी तेव्हा थोड्या आपण बघतो तशा बघितल्या होत्या. पण मग तेव्हा मला पहिल्यांदा वाटलं होतं, की या सगळ्याने मला काय फरक पडतो? माझ्या आयुष्यात याने काय फरक पडतो? मला लोकांबरोबर काम करायचं होतं, ज्याने आपल्या भारतातल्या लोकांच्या आयुष्यावर फरक पडतो अशा गोष्टीवर काम करायचं होतं. आणि तेव्हा मला वाटत होतं, की अरे हे खूप मोठे-मोठे शब्द आहेत. याने काय फरक पडतो आपल्या आयुष्यात? त्यामुळे मी क्लायमेट चेंज बाजूला ठेवायचं ठरवलं आणि 1 वर्षभर अ, बाकीच्या क्षेत्रात काम केलं, ज्याच्याने मला वाटत होतं, की काहीतरी फरक पडतोय. मग 4 महिने महाराष्ट्रभर शेतकऱ्यांबरोबर फिरले. 4 महिने स्वच्छता कर्मचाऱ्यांबरोबर काम केलं. अजून 4 महिने अनेक लहान मुलांबरोबर काम केलं. अ, आणि विक्रमावर वेताळ बसतो असं म्हणतात, तसं या वर्षभरात मी क्लायमेट चेंज सोडून बाकी सगळ्या क्षेत्रामध्ये, अनेक क्षेत्रांमध्ये काम केलं. अनेक सोशल एंटरप्रेन्योर्स संस्थांना भेटले. पण क्लायमेट चेंजने काही माझी पाठ सोडली नाही. म्हणजे मी जिकडे जाईन, तिकडे मला क्लायमेट चेंज दिसायला लागला. आतापर्यंत मी फक्त याबद्दल वाचलं होतं. पण जेव्हा मी ॲक्चुअली ऑन ग्राउंड उतरले, तेव्हा मला लक्षात आलं, की मी जे वेगवेगळे शब्द वाचले होते, ग्लोबल वॉर्मिंग, कोस्टल इरोजन, लॉस ऑफ बायोडायव्हर्सिटी, रायझिंग टेम्परेचर, रायझिंग सी लेव्हल, अशा मोठ्या-मोठ्या शब्दांबद्दल एक हे नाही आहे. सामान्य व्यक्ती म्हणून आपल्या खूप छोट्या गोष्टींनी फरक पडतो. म्हणजे माझं घर, माझं अन्न, माझं आरोग्य, अ, अ, माझं राहणीमान आणि माझ्या आजूबाजूची लोकं. तर या वर्षभरामध्ये बाकीच्या क्षेत्रात काम करत असताना मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं, की या प्रत्येक गोष्टीचा क्लायमेट चेंज
या प्रत्येक गोष्टीला इफेक्ट करतोय. आणि ऑन ग्राउंड आपल्याला जे जे इश्यूज दिसत आहेत, प्रत्येक इश्यू क्लायमेट चेंजमुळे एक्झॅजरेट होतोय. आता त्याच्या बाबतीत सांगण्यासारखं खूप आहे, पण ते आपण कोणत्यातरी दुसऱ्या दिवशी बघूयात. पण ही जाणीव मला झाली तेव्हा मला लक्षात आलं की हो, क्लायमेट चेंजने मला फरक पडतो. मग वाटायला लागलं की अरे, ही एवढी मोठी गोष्ट आहे. त्याबद्दल आपण काय करू शकतो? आता या वर्षभरात मी जे अनुभव घेत होते, तेव्हा मी आधीच आई-बाबांना माझ्या साईडला केलं असल्यामुळे मी रोज घरी येऊन अनेक डिस्कशन्स व्हायची. म्हणजे आई, बाबा, बहीण सगळे एकमेकांशी भांडायचं की तुम्ही आधी प्राच्याशी बोलू नका. काय-काय येणारे अनुभव आहेत ते पहिल्यांदा ऐकायचे आहेत. त्यामुळे रोज आम्ही अनेक डिस्कशन्स करायचो. आणि त्यामध्ये बाबा एकदम अ, माझा एक पर्सनल विकिपीडियासारखा होता की त्याला अनेक प्रश्न विचारायचे. तर त्या प्रश्नातून हळू-हळू आमचं अंडरस्टँडिंग वाढत गेलं. तर आजचं हे सेशन हे तेच प्रश्न-उत्तरं तुमच्यासमोर रिक्रिएट करण्याचा प्रयत्न आहे. पण जेव्हा मला म्हणजे क्लायमेट चेंजबद्दल का फरक पडावा याचा प्रवासच खूप मोठा होता. आणि तो फरक पडायला लागल्यानंतर मग सगळ्यात पहिला प्रश्न मी बाबाला हाच विचारला होता, की नक्की होतंय काय? क्लायमेट चेंज कशामुळे होतंय? आणि काय होतंय? तर येस बाबा तेव्हा तू काय म्हणलास मला? हां, म्हणजे तू त्याचं सुरुवात करायची तर पहिलं म्हणजे ऑब्व्हियसली सगळ्यांना आता बऱ्याचशा माहितीच आहे. पण तरी मला स्वतःलाही असं वाटतं, की काही गोष्टी रिपीट झालेल्या चांगल्या असतात. सो पटकन आपण बघूया, की ग्लोबल टेम्परेचर अनॉमली म्हणजे ॲव्हरेज टेम्परेचरचं काय होतंय. तर तुम्ही बघितलं इथं तर 1860 पासून जे 50 वर्ष तरी कॉन्स्टंट आहे. शून्य लेव्हल आहे ती 1850 ते 1900 बेस लेव्हल आहे. आणि तिथून हे टेम्परेचर असं वाढत चाललंय आणि आत्ता हे आहे 1.44 डिग्री सेल्सिअस ॲन्युअल ॲव्हरेज टेम्परेचर. तर हा आता टेम्परेचर राईज ऑब्व्हियसली ग्लोबल वॉर्मिंग आम्ही खरं तर 50 वर्षापूर्वी शिकलो. ग्रीन हाऊस इफेक्ट बघूया. जस्ट पटकन मला जरा आय एम एक्स्ट्रीमली क्युरियस, की आपल्या चॅटमध्ये लिहिता का, की हा कोणाला ग्रीन हाऊस इफेक्ट बद्दल बेसिक माहिती आहे, नॉट एक्झॅक्टली डिटेल्स, वाय किंवा एन लिहा, की ग्रीन हाऊस इफेक्ट म्हणजे काय याच्याबद्दल माहिती आहे. जस्ट राईट वाय ऑर एन, बेसिक आयडिया म्हणजे आय एम एक्स्ट्रीमली क्युरियस. बरं मी सगळ्यांनाच तेच माहिती. बाबाला म्हणत होते, की या ग्रुपमध्ये सगळ्यांना माहिती असणार सगळ्यांना माहिती. आहे या सगळ्या गोष्टी. ओके, एनिवे, सो लेट्स गो अहेड. क्विकली ग्रीन हाऊस इफेक्ट म्हणजे सूर्याचे किरण पृथ्वीवर पडतायत, या बाजूला इथं CO2 दिसतो मॉलिक्यूल. हा काही ते सूर्याचे किरण अडवत नाही, तो म्हणतो तुम्ही जा, लायसन्स टू पास. तर मग तो ते सूर्याचे किरण पृथ्वीवर पडतायत. पृथ्वी लाईक एनी बॉडी, हॉट बॉडी इन युनिव्हर्स, ती रेडिएट करते इन्फ्रारेड रेडिएशन आणि ते मात्र CO2 ट्रॅप करतो. सो दिस इज द बेसिक आयडिया. सूर्याचं रेडिएशन पास होत आहे पण CO2 तो ब्लॉक करतोय. आता हे वाईट आहे का? तर नाही. जर CO2 वगैरे ग्रीनहाऊस गॅसेस नसते तर पृथ्वी खूपच थंड असते आणि लाईफ ऑन अर्थ हे पॉसिबल झालं असतं का नाही, हा प्रश्न आहे. मग कोण तर यातले मेन विलन्स कोणते आहेत? हां, आता मेन विलन्स यातले आहेत ते हे आता मेन नाही, मला 4 गोष्टी वाटतं आपण. 1 मिनिट प्रशांत, तो हां, मुद्दा राहिला पहिला, की हां. ग्रीनहाऊस गॅसेस म्हणजे थोडी आवश्यकता का होती? ते पहिलं राहिलंय. मग आपण ते ते कसे विलन झाले ते तो पुढचा हां, हां. हां. ते त्यांची आवश्यकता अशी की ते जर नसते तर पृथ्वीचं टेम्परेचर मायनस, आता मी फिगर विसरलो, -20 ऑर सो ॲव्हरेज टेम्परेचर झालं असतं. आणि इट वुड हॅव बीन डिफिकल्ट टू हॅव लाईफ ऑन अर्थ, म्हणजे स्नोबॉल अर्थच असती ती. तर हे हे वॉर्म ब्लँकेट असल्यासारखं आहे. फक्त आता प्रॉब्लेम असा झालाय की माणसाने ते अजूनच वाढवून त्याचा वॉर्मचा आता म्हणजे तो फारच उकाडा त्यांनी तयार करायला सुरुवात केली. सो दे आर नेसेसरी फॉर द करंट सरफेस टेम्परेचर ऑफ अराउंड 15 डिग्री सेल्सिअस. सो आता हे CO2 आता या पॉइंटला व्हॉट इज द कॉम्पोजिशन? सो CO2 आहे 74%, मिथेन आहे 18%. हा मिथेन म्हणजे वेटनी नाही, मिथेन CO2 पेक्षा 25 पट वाईट असल्यामुळं तो कमी जरी असला तरी त्याचा इफेक्ट 18% आहे. N2 5% आणि इतर फ्लोरिनेटेड गॅसेस म्हणतात ते 3%. तर असं हे आत्ताचं कॉम्पोजिशन आहे. सगळ्यातले मेन 2 विलन्स म्हटलं तर CO2 आणि मिथेन. हां, पण पॉइंट असाच आम्हाला लक्षात आलं, की यांना आपण विलन्स म्हणतोय, पण
खरं तर ते पृथ्वीचे हिरो आहेत. कारण त्यांच्याशिवाय लाईफ एक्झॅक्टली. ऑन अर्थ वुड नॉट हॅव येस, बीन पॉसिबल. येस. तर मग विलन्स कोण? तर आपण. कारण हां, येस. इंडस्ट्रियलायझेशन नंतर मानवी ऍक्टिव्हिटीमुळे ग्रीन हाऊस गॅसेसचं प्रमाण खूप जास्त वाढलंय. आणि का? त्याचा अर्थ हेच की म्हणजे माझी आजी काय म्हणते की कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट. सो जी गोष्ट राईट प्रमाणामध्ये चांगली आहे तीच अतिरेक झाला तर वाईट होऊ शकते. बरोबर. सो 280 ppm 1750 मध्ये CO2 होता. पार्ट्स पर मिलियन म्हणजे 10 लाख जर तुकडे घेतले तर एक तुकडा 280 तुकडे CO2चे असं 1750 साली होतं. आज त्याच्या जवळ दीडपटपेक्षा जास्त झालं ना, हे 440 दीडपटच्या जवळ पोहोचलेलो आपण. 427.6 हे परवाचा NOAA ते US बॉडी आहे त्याचा हा रेकॉर्ड आहे, डेली मीन 27 एप्रिलचं. सो हे 280 ppm जे होतं ते 10,000 वर्ष तरी होतं आणि आत्ताची जी लेवल आहे ती गेल्या 1.5 कोटी वर्षामधली हायेस्ट लेवल आहे. तर त्यामुळे हा अगदीच म्हणजे इंडिकेटर आहे की माणसाने काहीतरी विचित्र काम करून ठेवलेलं आहे. पण मग म्हणजे त्याच्यानंतरचा ऑब्विस प्रश्न माझ्यासाठी असा होता की ठीक आहे, आता लेवल वाढलीये तर ती कमी करणं हे अर्जंट का आहे? वाय इज इट अ रेस अगेन्स्ट टाइम? आत्ताच का आपण खडबडून उठायला पाहिजे? घाई काय? ओके. सो बेसिकली आत्ता हे 51 बिलियन, जराशी थोडीशी स्लाइटली जुनी फिगर आहे. 53 बिलियन आत्ता ग्रीन हाऊस गॅसेस दरवर्षी या आपल्या पृथ्वीच्या भांड्यात पडतात म्हणजे हवे ॲटमॉस्फिअरमध्ये. आणि आपल्याला करायचं आहे 0. तर हे का? म्हणजे आणि हे करायला किती वेळ आहे आणि त्याची अर्जन्सी काय आहे? सो बेसिकली देन वी कम टू द कन्सेप्ट ऑफ टिपिंग पॉइंट्स. म्हणजे असं आहे का की आपण निवांत 100 वर्ष, 200 वर्ष, 400 वर्ष हळूहळू कमी करत जाऊ? तर सो देर आर इश्यूज इन दॅट. सो वी कम टू द कन्सेप्ट ऑफ टिपिंग पॉइंट्स. तू आधी सांगतेस पाची का मी आधी एक्सप्लेन करू? नाही, सांगते ना. सो टिपिंग पॉइंट हा बद्दल समजणं हा ऍक्च्युली आमच्यासाठी मोठा टिपिंग पॉइंट होता. की या गोष्टीमुळे वाय इज ऍक्शन अर्जंट हे एकदम अचानक लक्षात आलं. आणि त्यावेळी मला बाबांनी हे एक्झाम्पल सांगितलं होतं. की म्हणलं होतं की समजा हा एक स्ट्रॉ आहे किंवा पेन आहे, तर ते आपण इक्विलिब्रियम मध्ये असलेली पृथ्वी असं समजलं किंवा इक्विलिब्रियम मध्ये असलेलं वातावरण. सो आता आपण थोडे थोडे एमिशन्स करतोय वातावरणात. CO2, ग्रीन हाऊस गॅसेस आपण सोडतोय आणि वी कॅन सी की थोडं थोडं त्यामुळे इक्विलिब्रियम बिघडत चाललंय. आणि आता त्याचे थोडे अफेक्ट व्हायला लागले. टेम्परेचर्स आर रायझिंग, एक्स्ट्रीम वेदर इव्हेंट्स होताना दिसत आहेत. कुठे वाईल्ड फायर, कुठे ड्राऊट, कुठे फ्लड. आता असंतुलन अजूनच होत होतंय. जसे जसे ग्रीन हाऊस गॅस एमिशन्स आपण वाढवतोय, आता या हळूहळू 51 बिलियन टन्स पर इयर एवढे ग्रीन हाऊस गॅसेस आपण टाकायला लागलो. आणि इक्विलिब्रियम वाढत चाललंय. अजून जास्त परिणाम त्याचे दिसत आहेत. आणि आता हा आपण टिपिंग पॉइंटच्या जवळ आहे. आणि तो टिपिंग पॉइंट असा की तो क्रॉस केल्यानंतर आपण परत कधीच नाही येऊ शकत. पेन पडल्यासारखं आहे की वी रीच अ स्टेट फ्रॉम विच कमिंग बॅक इज नॉट पॉसिबल. सो हे एक्झाम्पल आम्ही त्यावेळी डिस्कस केलं होतं की टिपिंग पॉइंट कसा असा असू शकतो. पण इन रियालिटी हे टिपिंग पॉइंट कसे दिसतात? 9 ग्लोबल टिपिंग पॉइंट्स आहेत आपल्यासमोर. ते थोडे सांगशील का मग? ओके. सो मेजर टिपिंग पॉइंट्स इथे हा सायन्सचा पेपर आहे. 2022 एक लँडमार्क पेपर आहे की याच्यावरती जसे जसे स्टडीज होत आहेत तसे नवीन नवीन पेपर्स येत राहतात. सायन्स जर्नल वन ऑफ द बेस्ट. तर त्यात यांनी बरेचसे टिपिंग पॉईंट दिलेले आहेत. आता मी काही सगळे दाखवत नाही, पण बेसिकली आईस, आर्क्टिक आणि अटलांटिक आईस शीट कोलॅप्स, म्हणजे आर्क्टिक आईस शीट, ग्रीनलँड आईस शीट कोलॅप्स, वेस्ट अटलांटिक आईस शीट कोलॅप्स हा एक भाग झाला. दुसरा भाग म्हणजे ओशन सर्क्युलेशन जे आहेत ते अफेक्ट होणं. म्हणजे एक अटलांटिक मेरिडिओनल ओव्हरटर्निंग सर्क्युलेशन म्हणून एक प्रकार आहे की पाण्याचं जे काय नॅचरल फ्लोज आहेत ते अफेक्ट होणं. एल निनो, ला निना वगैरे असले गोष्टी तर आपण ऐकूनच असतो. आणि तिसरा मेजर आपल्या सगळ्यांसाठी आपल्या जवळचा विषय म्हणजे लाईफ सिस्टीम्सला प्रॉब्लेम. म्हणजे अमेझॉन रेन फॉरेस्ट डायबॅक, बोरियल रेन फॉरेस्ट, इथं नॉर्थला बोरियल रेन फॉरेस्ट जे मोठं आहे त्याचा डायबॅक, नंतर कोरल रीफ डायबॅक, हे काही मेजर यातले टिपिंग पॉइंट्स आहेत. मग हा टिपिंग पॉइंट ऍक्च्युअल मध्ये प्ले आउट कसा होतो? म्हणजे एक टिपिंग पॉइंटचं एक्झाम्पल आपण घेतलं, अमेझॉन फॉरेस्ट डायबॅक. सो वाय इज इट अ टिपिंग पॉइंट आणि नक्की काय होतं?
ओके, सो अमेझॉन रेन फॉरेस्ट डायबॅक आपण थोडासा बघूया. किती वाजले? 8:25 वेळ आहे ना. सो बेसिकली सगळ्यांना माहिती आहे की द बायोडायव्हर्सिटी इज अनपॅरल, असा शब्द आहे, अनपॅरल बायोडायव्हर्सिटी. किती मोठा आहे अमेझॉन रेन फॉरेस्ट? हे भारताच्या दुप्पट मोठा आहे. इथे बघितलं तर हा जो ग्रीन पॅच आहे तो बघा, आणि हा भारत बघा. होपफुली हा एरिया प्रिझर्विंग मॅप आहे, आय डोंट नो. पण हा दुप्पट एरिया आहे, व्हेरी व्हेरी ह्यूज. त्याला गमतीनं म्हणतात की इट्स अ जायंट सेल्फ वॉटरिंग मशीन. म्हणजे त्याचा जो इव्हॅपोरेशन आणि ट्रान्सपिरेशन आहे झाडांचं, त्याच्यातून जे वेपर बाहेर पडते त्याच्यातूनच 50% रेनफॉल होते. म्हणजे तो स्वतःलाच वॉटरिंग करतोय. आणि मग डायबॅक म्हणजे काय? तर आता याच्यावरती एक तर क्लायमेट चेंजचं प्रेशर आहे, दुसरं डिफॉरेस्टेशनचं प्रेशर आहे, पाश्चर्स पाहिजे, बीफ पाहिजे, मीठ पाहिजे. तर याच्यामुळं कॉम्बिनेशनमध्ये काय होतं की आत्ता जे फॉरेस्ट स्टेट आहे, विच इज लेट्स से अप्रॉक्सिमेटली अराउंड 600 ट्रीज पर हेक्टर, व्हेरी डेन्स कॅनपी, ह्यूज बायोडायव्हर्सिटी. बायोडायव्हर्सिटी लाईक 3 मिलियन स्पीसीज म्हणतात त्याला, आर देअर इन दॅट. 10% म्हणतात काही जण, की नोन स्पेसिसपैकी 10% आर इन दिस बेसिन. So from here, you will if the tipping point starts, which will cause a forest dieback, then it will turn into a savanna, which is about 100 trees per hectare. The time scale can be 50 to 200 years, and it can start anywhere about 2 degrees Celsius. सो दिस इज अ व्हेरी व्हेरी सिरियस टिपिंग पॉईंट. इथं मी काही पटकन गोष्टी, इतर कुठल्या तरी गोष्टीसाठी मी प्रिपेअर केलं होतं. सो इथं मॅथ्स आहेत, मॅथमॅटिकल इक्वेशन असे ते मांडलेलं. हा सायन्समध्ये ज्यांनी 11 साली पेपर लिहिला त्यांचंच मॅथमॅटिकल मॉडेल आहे. तर मॉडेल सिम्पली थोडक्यात एक्सप्लेन करतो की ही फॉरेस्ट स्टेट आहे, ही आता अमेझॉनची स्टेट आहे, की डेन्स कॅनपी आहे. फ्रॉम देअर इट इज गोइंग टू सेव्हना. सेव्हना म्हणजे काय? मेनली ग्रासलँड असेल, मध्ये मध्ये तुरळक ट्रीज असतील, देअर कुड बी सॅपलिंग्स. ओके, सो इथं बघितलं या मॅथमॅटिकल मॉडेलमध्ये जी इज ग्रास, एस इज सॅपलिंग्स, टी इज ट्रीज, आणि एफ म्हणजे फॉरेस्ट. सो या फॉरेस्टवरून इट विल ट्रान्झिशन इन टू अ स्पार्स सॅव्हाना विच हॅज लॉस्ट इट्स बायोडायव्हर्सिटी. थोडासा मॅथमॅटिकली अशा ग्राफवरती दाखवतात. व्हर्टिकल ॲक्सिसवर आहे ट्री डेन्सिटी, हॉरिझॉन्टल ॲक्सिसवर आहे टेम्परेचर. तुम्ही बघितलं सुरुवातीला 600 ट्री डेन्सिटीचा ॲमेझॉन फॉरेस्ट आहे. टेम्परेचर वाढत चाललं, थोडंसं कमी झालंय, पण दिस ओके. या इथे टिपिंग पॉईंट आला. या पॉईंट नंतर इट इज गोइंग टू इन टू अ न्यू स्टेट विच इज 100 ट्रीज पर हेक्टर सॅव्हाना, तुरळक ट्रीज. So this is not an abrupt jump. This may take 50 years. But once you cross this point, there is no going back. Okay, so हा हिस्टेसिस लूपमध्ये तुम्ही टेम्परेचर एवढं लो येऊ शकत नाही की तुम्ही परत तिकडे जाल, आणि तिकडे गेलात तरी ती स्टेट येईल असं नाही. सो दिस इज अ ऑलमोस्ट इरिव्हर्सिबल प्रोसेस. सो मग दिस इज असे द 9 ग्लोबल आणि 7 रिजनल टिपिंग पॉइंट्स आहेत आणि जगाच्या वेगवेगळ्या टोकाला आहेत ते. मग त्यांचा एकमेकांशी काही संबंध आहे का? हां, म्हणजे सो बेसिकली ऑब्व्हियसली एव्हरीथिंग इज इंटरकनेक्टेड. सो देर आर लार्ज नंबर ऑफ कॅस्केडिंग इफेक्ट्स. एक याच्यावरती सायंटिफिकली एक असं अवघड गोष्ट आहे की नथिंग कॅन बी प्रेडिक्टेड विथ 100% कॉन्फिडन्स. सो लोक मिलियन्स ऑफ सिम्युलेशन्स करतात, सिनेरियोज ट्राय आउट करतात, दे आर ट्राईंग टू फाइंड आउट व्हॉट इज गोइंग टू हॅपन. सो दिस इज वन ऑफ द सिनेरियोज वेअर इट्स अ इंटरप्ले बिटवीन डिसइंटिग्रेशन ऑफ ग्रीनलँड आईस शीट, AMOC अटलांटिक मेरिडियनल ओव्हरटर्निंग सर्क्युलेशन जे आहे, ओशन सर्क्युलेशन, ते ॲमेझॉन फॉरेस्ट डायबॅक आणि साऊथला अँटार्क्टिक आईसशीट. तर याच्यातला इंटरप्ले आहे की कुठलंही एखादी गोष्ट झाल्यामुळं रेड लाईन म्हणजे इट विल अफेक्ट द अदर वन. सो दिस काइंड ऑफ कॅस्केडिंग इफेक्ट्स आर पॉसिबल. सो इट्स नॉट जस्ट दॅट एक टिपिंग पॉईंट आपण समोर वाचवला असं काहीतरी म्हटलं, इट्स व्हेरी डिफिकल्ट टू प्रेडिक्ट. तर त्यामुळे बाकी होणार नाही किंवा त्याला काही होणार नाही असं नाहीये. सो इट्स अ हायली इंटर रिलेटेड सिस्टम. इट्स रिअली मॅडनेस टू प्ले अराउंड विथ. इट्स लाईक मी मागं एका क्लायमेट सायंटिस्टचं वाचलं होतं. इट्स लाईक वेकिंग अप अ जायंट डेमन, स्लिपिंग डेमन. मग हाऊ क्लोज आर वी? म्हणजे किती आपण या सगळ्याच्या जवळ आहोत? आपल्या दारावर आलंय ते का घराशी आलंय का किती लांब आहे? Okay, so quickly I'll just explain the first tipping point. कोरल रीफ डाय ऑफ हे कोरल रीफ्स आहेत. सो बेसिकली कोरल रीफ्स आर मेनली इम्पॉर्टंट रीफ्स आर वॉर्म वॉटर. वॉर्म वॉटर रीफ्स म्हणजे बेसिकली आता नेक्स्ट स्लाइडवरती त्याचे डिटेल्स असतील. सो कोरल रीफ्स आर बेसिकली पॉलिप्स. आता ही
मी नुकतंच तो फील्ड बॉटनी कोर्स जॉईन केला आणि त्यामुळे आय एम स्ट्रगलिंग विथ ग्रीक अँड लॅटिन. माझ्या असं लक्षात आलं की ट्री आयडेंटिफिकेशनच्या आधी मला ग्रीक आणि लॅटिनच शिकलं पाहिजे. सो याचं काय मी विसरलो आता. देर इज सम फायलम. तर हे ते ॲनिमल्स आहेत. सो दीज आर सिलेंड्रिकल ॲनिमल्स आणि त्याच्या भोवती तो कॅल्शियम कार्बोनेट लेअर असतो विच इज द कोराल रीफ. सो दीज आर पॉलिप्स. आणि द इंटरेस्टिंग थिंग इज देर इज अ सिम्बायोटिक रिलेशनशिप ऑफ द पॉलिप्स विथ समथिंग कॉल्ड Zooxanthellae, again difficult to pronounce, which are single-celled algae like or protists, which are photosynthetic. त्यामुळे कोरल रीफ आर कलर्ड green to brown, so they are photosynthetic symbiotic relationship. So the thing that is happening is गेले 2 वर्षात there has been a major global bleaching event. So what happens is these the algae जे असतात, so they are leaving these corals and then the corals are whitening. So this is called bleaching. So over 84% of world's reefs are impacted. Fish stress levels are high enough to cause mass mortality. So zooxanthellae are leaving the polyps, causing this bleaching. So this is a extremely प्रॉब्लेमॅटिक इव्हेंट, कारण 25% मरीन लाईफ आहे. मला वाटतं 50 कोटी लोक याच्यावरती अवलंबून आहेत. आणि GDP आय फॉरगॉट, बट इज समथिंग लाईक ऑफ द ऑर्डर ऑफ 10% GDP is dependent on coral reefs. And now they are saying ki probably the tipping point has passed and coral reefs, at least warm water reefs, are tipping point has passed in last year. The declaration is last year. Other tipping points which may be crossed is if we cross 1.5 degrees Celsius. 1.44 I showed is the annual temperature. The global warming is taken over, say, 20-year average, so which is around 1.3. So if we cross 1.5, Greenland ice sheet collapse, West Antarctic ice sheet collapse, boreal permafrost abrupt thaw, these tipping points may be crossed. There's no time to explain everything. And permafrost, if it goes, a large amount of methane is liberated, which is 25 times worse than carbon dioxide in over a longer term, and 80 times worse over a shorter term. So actually this is what is happening. So basically tipping points is the reason why climate action is urgent and important now, and it's the reason why it's a race against time. So अशा अनेक डिस्कशन्स मधून आम्हाला हळूहळू रिअलायझेशन आली की मी शाळेत असताना विचार करायचे जेव्हा शास्त्रज्ञांबद्दल, मोठ्या चळवळी उभ्या करणाऱ्यांबद्दल, सायंटिस्ट, इनोव्हेटर्स वगैरेंबद्दल वाचायचं आणि मला वाटायचं की अरे आपण खूप बोरिंग काळामध्ये जन्मलो, आपण त्यावेळी जन्मायला हवं होतं. पण आफ्टर स्टडिंग ऑल ऑफ दिस हळूहळू ते रिअलायझेशन आलं की वी फाइंड आवरसेल्व्हज इन परहॅप्स सम ऑफ दी मोस्ट डिफायनिंग डेकेड्स ऑफ ह्युमन एक्झिस्टन्स. पुढच्या काही दशकांमध्ये किंवा पुढच्या दशकामध्ये आपण काय ऍक्शन्स घेतोय त्याच्यावर फक्त आपलं नाही तर आपल्या अनेक भावी पिढ्यांचं आणि पृथ्वीच्या क्लायमेटचं इन अ वे आयुष्य ठरणार आहे. सो इट्स अ व्हेरी डिसायसिव्ह डेकेड. आणि टिपिंग पॉइंट बद्दल आणि या सगळ्याबद्दल जेव्हा हळूहळू समजायला लागल्यावर थोडंसं घाबरायला पण वाटतं की अरे बापरे हे काय होतंय. देर इज अ फिलिंग ऑफ हेल्पलेसनेस, फिलिंग ऑफ रेस्टलेसनेस. तर ते सगळं आम्ही एक्सपिरियन्स केलं आणि मग वाटायला लागलं की अरे एवढं सगळं होतंय आणि आपल्याकडे काहीच वर्ष आहेत आणि आपण काहीच नाही करायचं असं कसं, तर आपण काहीतरी करायला हवं आपल्या लेवलला का होईना. त्यामुळे हे सगळं समजायला लागल्यावर मग मी बाबाला सगळ्यात महत्वाचा प्रश्न विचारला की एवढ्या मोठ्या गोष्टीबद्दल माझ्यासारखी सामान्य मुलगी काय करू शकते, आपल्यासारखे सामान्य नागरिक काय करू शकतात. मग तेव्हा आमच्याकडे एकच गोष्ट होती की आपण आपल्या पातळीला काय करू शकतो. त्यामुळे आम्ही घरामध्ये एक चॅलेंज घेतलं की आपलं स्वतःचं कार्बन फुटप्रिंट आपण 10% कमी करू. मग आम्ही बघायला लागलो की काय करू शकतो त्याच्यासाठी, कोणत्या ऍक्टिव्हिटीजनी सगळ्यात जास्त एमिशन्स होत आहेत. ते करायला लागल्यावर हळूहळू छोट्या छोट्या गोष्टी घरी केल्या. मग वाटलं की अरे आपल्याला हे सातत्याने करायचंय तर मला हे मोजता आलं पाहिजे, माझ्याने किती एमिशन्स कमी होत आहेत ते ट्रॅक करता आलं पाहिजे. त्यामुळे आम्ही एमिशन फॅक्टर्सचा बराच अभ्यास केला. ते मोजायला लागल्यानंतर खूप इंटरेस्टिंग गोष्ट घडली. ती म्हणजे आम्हाला मजा यायला लागली. कुठेतरी छान वाटत होतं की आपल्या पातळीला का होईना आपण काहीतरी करतोय आणि घरी एक छान गेमच खेळत असल्यासारखं वाटत होतं आणि आम्हाला मजा येत होती म्हणून असेल आम्ही याबद्दल मग एकमेकांशी बोलायचो. मग माझे मित्रमैत्रिणी, आजूबाजूची लोक, नागरिक येऊन विचारायला लागले की काहीतरी तुम्ही वेगळं करताय आणि आम्हालाही यामध्ये सहभागी व्हायला आवडेल.
मग आम्ही विचार करायला लागलो, की आपण आपल्या घराच्या पातळीला हे सुरू केलंय. त्यामध्ये जगभरातल्या नागरिकांना कसं आणू शकतो आणि त्यातून कूल द ग्लोब ॲपची आयडिया आली. अशी ॲप बनवायचं ठरवलं, ज्यातून तुमच्या आमच्यासारखे नागरिक एकत्र येतील आणि स्वतःच्या पातळीला का होईना काहीतरी करू शकतील. जेव्हा ॲप बनवली तेव्हा आई मला आणि बाबाला म्हणायची, की तुम्ही दोघं या ॲपचे फक्त 2 युजर्स असणार आहेत. कारण क्लायमेट चेंजसाठी स्वतःच्या आयुष्यात बदल हे कोणाला करायची इच्छा आहे. त्यामुळे तिचा विश्वास फक्त आमच्या दोघांवर आणि मे बी आता आपल्या कॉलवर जी 30 लोकं आहेत, अशासारखी काही वेडी लोकच करतील असं असं तिच्या डोक्यात होतं. पण कुठेतरी फक्त आम्ही चॅलेंजेस टाकायला सुरुवात केली. आणि लोकांना आवडलं, की आपण फक्त प्रॉब्लेमबद्दल बोलत नाही आहोत, तर प्रत्येकजण आपल्या आयुष्यात सोल्युशनचा पार्ट कसा होऊ शकतो याबद्दलही बोलतोय. आणि लोकं स्वतःच्या पातळीला वेगवेगळ्या गोष्टी करायला लागली. म्हणजे एका 9 वर्षाच्या मुलीचा ईमेल आला. ती म्हणली, की क्लायमेट चेंज थांबवण्यासाठी मी काय करू शकते? मग ती शाळेमध्ये सायकलने जायला लागली आणि असं काही आठवडे करून तिने 60 किलो कार्बन एमिशन कमी केल्याचं ॲपवर रेकॉर्ड केलं. तिचं वजन होतं 20 किलो. एका आजींचा फोन आला. त्या म्हणल्या, की "मी फार काही नाही करू शकत, पण मलाही माझ्या पातळीला यामध्ये सहभागी व्हायला आवडेल." मग त्यांच्या नातीचं लग्न होत होतं. लग्नामध्ये नवीन साड्या विकत घ्यायच्याऐवजी त्यांनी स्वतःच्या लग्नामधल्या साड्या परत वापरल्या आणि असं करून 15 किलो कार्बन एमिशन सेव्ह केल्याचं ॲपवर रेकॉर्ड केलं. आणि असं दिसायला लागलं, की एका ॲक्शननी अजून 10 लोकं इन्स्पायर होतायत आणि बघता-बघता जगातल्या 25 मिलियन लोकांपर्यंत आपले कॅम्पेन्स पोहोचले. आज आमच्या घरी जे सुरू केलं होतं त्यामध्ये 150 देशामधले नागरिक सहभागी आहेत. आणि त्यातून रिअलाईज झालं, की आपण हे सगळं निगेटिव्ह टिपिंग पॉइंटबद्दल बोललो. तो निगेटिव्ह टिपिंग पॉइंट तेव्हाच थांबवता येईल जेव्हा आपण एक पॉझिटिव्ह टिपिंग पॉइंट घडवून आणू. पॉझिटिव्ह टिपिंग पॉइंट म्हणजे आपण वेगवेगळे ट्रान्सफॉर्मेशन्स पाहिले मानवी इतिहासातले. ते तेव्हाच घडून येतात, तेव्हा नाही जेव्हा पॉलिटिशियन्स काही डिसिजन घेतात किंवा मोठ्या ऑर्गनायझेशन्स काही बदल घडून येतात. एक पॉझिटिव्ह रिपल इफेक्टसारखी वणव्यासारखी पसरणारी ट्रान्सफॉर्मेशन तेव्हाच होते, जेव्हा आपल्यासारखे सामान्य नागरिक मैदानात उतरतात आणि म्हणतात, की "हो, याने मला फरक पडतो आणि माझ्या आयुष्यात यासाठी बदल करण्यासाठी मी तयार आहे." अं, तर इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी IEA याने एक ग्राफ बनवला होता, की पुढच्या काही दशकांमध्ये आपल्याला नेट झिरो ग्रीनहाऊस गॅस एमिशन्सपर्यंत पोहोचायचं आहे. ते पोहोचण्यासाठी काय-काय मार्ग आहे, कोणी-कोणी काय-काय केलं पाहिजे. सो त्यामध्ये इंडस्ट्री लेव्हल बदल, रिन्युएबल शिफ्ट, ट्रान्सपोर्टेशन शिफ्ट असे वेगवेगळे चं कॉन्ट्रिब्युशन दिलंय आणि त्यामधलं 7% कॉन्ट्रिब्युशन हे आपल्यासारख्या इंडिव्हिज्युअल लाईफस्टाईल आणि बिहेवियर चेंजवर अवलंबून आहे. तर 60% कॉन्ट्रिब्युशन हे आपलं असलं, तरी ते सगळ्यात महत्त्वाचं कॉन्ट्रिब्युशन का? कारण इंडिव्हिज्युअल्स लाइक अस आणि इंडिव्हिज्युअल बिहेवियर चेंज इज द ओन्ली टूल which has the power to create a positive tipping point to negate all of these negative tipping point. त्यामुळे टिपिंग पॉइंटबद्दल वाचत असताना मी असंही वाचलं होतं, की कोणीतरी लिहिलं होतं, "इट्स गोइंग टू टेक अ मिरेकल टू अव्हॉइड द वर्स्ट इफेक्ट्स ऑफ क्लायमेट चेंज." आता इतक्या वर्षांपासून आम्ही हे करतोय आणि इतके सगळे जगभरातनं नागरिक जोडले गेले, ज्यांनी स्वतःच्या आयुष्यात बदल घडवून आणण्याचं धैर्य दाखवलं. आता ॲपवर आपल्या सगळ्या युजर्सनी मिळून 8 मिलियन किलोग्रॅम एवढे कार्बन एमिशन कमी करून दाखवले आणि असं दिसत आलं, की फॉर एव्हरी इंडिव्हिज्युअल हू टेक्स एन ॲक्शन देअर 10 अदर्स हू आर इन्स्पायर्ड अँड इट क्रिएट्स अ रिपल इफेक्ट फॉर इव्हन लार्जर सिस्टमिक चेंजेस. त्यामुळे आता असं वाटतं, की आणि मेन म्हणजे तुमच्यासारखी लोकं जे प्रत्येकजण एन्व्हायर्नमेंटबद्दल एवढे पॅशनेट आहेत. तर आपल्यासारखी लोकं जेव्हा एकत्र येतात आणि ठरवतात, की हो, याने मला फरक पडतो आणि माझ्या आयुष्यात बदल मला घडवायचा आहे. तेव्हा वी कॅन क्रिएट अ पॉझिटिव्ह टिपिंग पॉइंट अँड देन मिरेकल्स कॅन हॅपन. सो येस, आपण बरेचसे सेशनचा भाग निगेटिव्ह टिपिंग पॉइंटवर फोकस केला. पण देयर इज अल्सो दिस पॉझिटिव्ह टिपिंग पॉइंट व्हिच वी आर हिअर टू ब्रिंग अबाउट. सो येस, आता आपण काही प्रश्न असतील तर प्रश्नांकडे वळू शकतो. आपण प्रश्नांकडे अवश्य वळूया. त्याच्या आधी 1 मिनिट मला जरा स्क्रीन शेअर करायचं आहे, कारण की आपण पॉझिटिव्ह काय करू शकतो किंवा आपण येस. आपल्याकडून काय करू शकतो ह्याच्याबद्दल आपण बोलतो. 1 मिनिट मला स्क्रीन शेअर करावं लागेल. तर ओके. दिसतंय का आता? हो, दिसतंय. हं. हां. तर मला सांगायचं आहे, की आपण ज्यावेळेला इतकं सगळेजण प्रयत्न करत आहोत, की आपण आपल्याकडून काय-काय पॉझिटिव्ह बदल करू. त्यावेळेला जे आपल्याकडे ओल्ड ग्रोथ जुनी शेकडो वर्ष वयाची 530 सुमारे झाडं,
ही कापण्याचा गव्हर्नमेंटचा प्रस्ताव आहे, लोकल गव्हर्नमेंटचा. आणि त्याच्यासाठी पुष्कळ लोक प्रयत्न करतायत ती झाडं वाचवायला. तर आपलाच एक सहकारी मित्र आहे रुपेश केसेकर. त्यांनी 1 मेला दुपारी 4:30 वाजता सिमला ऑफिसजवळ अ, त्या म्हणजे गणेश खिंड रोडवरची ही झाडं कापली जाणार आहेत. तर त्याच रोडवरती जाऊन मानवी साखळी करूया असं आवाहन केलेलं आहे. तर जास्तीत जास्त संख्येने आपण तर तिथे जाऊच या आणि आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवूया. ते अजून एक कारण होतं, की आपण हे वेबिनारमध्ये जाहीर करतोय. त्यामुळे आपण पुन्हा एकदा आपल्या बाजूनी आपल्याला जे शक्य आहे आपल्या पातळीवर, ते म्हणजे ही झाडं वाचवायसाठी आपण जाऊ शकू. आणि मला असं वाटतं, की आता हा थोडासा वेळ मिळाला असेल विचार करायला, की प्रश्न काय विचारायचे आहेत आणि आलेले आहेत. तर मला वाटतं प्रशांत किंवा प्राची डायरेक्टली तुम्ही चॅटमधून घ्या. फक्त ह्याच्या आधीचे पण एक प्रश्न होता, की हाऊ मच इज परमिसेबल पी-पी-एम लिमिट? ते मला वाटतं CO2 बद्दल होतं. तर तो एक प्रश्न घेऊया आणि मग पुढचे प्रश्न घेऊ. CO2 बद्दल होतं. 220 पार्ट्स पर मिलियन इज हां, एवढं म्हणजे प्री तो इंडस्ट्रियल लेवल. प्री इंडस्ट्रियल जी लेव्हल आहे त्याला त्यामुळे आता तर ते काय तिकडं आपण जाऊ असं वाटत नाही. सो देयर इज समथिंग कॉल्ड CDR, कार्बन डायऑक्साइड रिमूव्हल टेक्नॉलॉजी, विच इज इन प्रिन्सिपल पॉसिबल. पण एवढा कमी कार्बन डायऑक्साइड हवेतून शोषून घ्यायचा हे कदाचित अजून काही डिकेड्स नंतर त्याचा प्रयत्न होतील. पण आता तरी आपण परत तिकडे जाऊ असं काही होप्स वाटत नाहीयेत. 430 वरून 280 ला. प्रशांत तुला व्हिडिओ ऑन करता आला तर बघ, कारण तू उत्तरं देतोयस. ओके. पुढचा चॅटमध्ये प्रश्न आहेत का? पुढचा प्रश्न आहे रुपेश सरोदे यांचा. Okay, population versus consumption into consumption is equal to carbon emission. Consumption is going to increase as people lifestyle is going to be sophisticated, energy intense. So we have not only consumption but population itself. One fewer child is necessary. People consumption culture has to be shifted. Yes, that is true. कारण प्री इंडस्ट्रियल टाइमच्या अराउंड 1 बिलियन पासून आता आपण 10 बिलियन आणि 12 बिलियनला जाऊ. 12 बिलियनला होपफुली स्टेबल होईल पॉप्युलेशन. सो पण दॅट इज अ व्हॅलिड अं, पॉइंट. येस. हो, पण पॉप्युलेशन कमी झालीच पाहिजे. पण असंही आहे की वी हॅव टू रीच अ प्लेस जेव्हा एमिशन्स पर पर्सन आर नेट झिरो. कारण एक हा प्रॉब्लेम इरिव्हर्सेबल आहे. त्यामुळे एमिशन कमी करून पण चालणार नाही. वी हॅव टू रीच नेट झिरो. याचं कारण म्हणजे आता तुम्ही एका बाथटबचं एक्झाम्पल घेतलं तर बाथटबमध्ये आपण पाणी सोडतोय हळूहळू. आता पॉप्युलेशन कमी केली किंवा एमिशन कमी केले म्हणजे पाण्याचा फ्लो आपण कमी केला तरी जोपर्यंत पूर्ण नळाचं पाणी बंद करत नाही तोपर्यंत कधी ना कधीतरी तो बाथटब ओव्हरफ्लो होणार. त्यामुळे नळाचा फ्लो कमी करणं पण इज नॉट इनफ. नेट झिरो इज द ओनली वे. आणि 2050च्या आत आपल्याला नेट झिरो गाठायचं आहे टू अवॉइड द वर्स्ट इफेक्ट्स ऑफ क्लायमेट चेंज. राजेशजी तुम्ही अनम्यूट करून प्राचीला विचारलं तरी चालेल. हो. प्राची मला म्हणजे स्वयंमध्ये आणि अगोदर पण ऐकले आणि आज Yes. या प्राजक्ताईचा प्लॅटफॉर्म असा घरचा प्लॅटफॉर्म वाटतो. शैलजाताई आणि सगळेच आहे ओळखीचे. म्हणजे तुझ्या शाळेला आनंद हा त्या अक्षरशः. शाळेचं विशेष अक्षर अक्षरनंदन सॉरी. तर अक्षरनंदनचं विशेष कौतुक की तू 4थीला लिहिलेलं पत्र तुझ्या ताईंनी तुला परत पाठवलं की कसं एक्झॅक्टली थोडस ती हो. क्युरियोसिटी. हो, तर तेव्हा ॲक्चुअली माझ्या डोक्यात असे वेगळे विचार चालू होते, की हे नाही करावं असं वाटतंय, काहीतरी वेगळं आपल्यासाठी आहे असं कुठेतरी खुडपूड लागली होती मला. तेव्हा मी माझ्या त्यावेळेसच्या ताईंकडे गेले भेटायला आणि तेव्हा मी त्यांना विचारलं, की काय असे वेगवेगळ्या प्रकारचे करियर असतात, काय ऑप्शन्स असतात आणि त्यांना या मनातल्या गोष्टी बोलून दाखवल्या. त्यामुळे अगदी रँडमली आलेलं नव्हतं पत्र. मी त्यांना भेटायला गेले होते असं सांगायला, की माझ्या डोक्यात असे विचार चालू आहेत. आणि काय ऑप्शन्स असू शकतात आणि मग तेव्हा त्यांनी ते पत्र शोधून मला परत पाठवलं होतं. क्या बात आहे. तो ट्रिगर पॉइंट होता म्हणजे ताईंनी तू लिहिलेलं पत्र नक्कीच. ऍक्च्युली ही हो. हिस्ट्री म्हणून पण डेव्हलप व्हायला काही हरकत नाही ना की 10 म्हणजे चांगली कल्पना आहे की तेव्हा जे उत्स्फूर्तपणे लिहिलेलं असतं कोऱ्या पाटीनं हो. नाही, शाळा त्याच्यामुळे मी अतिशय अजूनही लिहिते. नाही, शाळा फारच भारी. ती हो. एवढं मुली अटॅच आहेत त्या शाळेला
म्हणजे असं आम्ही कधी आमच्या शाळेला म्हणजे होतो म्हणजे, पण एवढं नाही. हो, अगदी अगदी. फारच छान. अक्षरनंदन, आणि ज्ञान प्रबोधिनी ह्या अशा भारी शाळा वाटतात मला नेहमीच. आणि या शाळा अशा वेगळ्या शाळेमध्ये टाकणारे आई वडील पण त्यामुळे पालक. भारी असायला लागतात. करेक्ट, करेक्ट. व्हेरी ट्रू. सगळ्यांचंच कौतुक. येस. पुढचा पण ते प्रश्न तेव्हा हायेस्ट एमिशन सॉरी. मी म्हटलं ते हां. तेव्हा एवढं इम्पॅक्टफुल झालं असल्यामुळे मी अजूनही हे करते, की मी दरवर्षी 1 वर्षानंतरच्या स्वतःला आणि 5 वर्षानंतरच्या स्वतःला पत्र लिहिते. वाह! वाह! ओके. पुढचा प्रश्न हायेस्ट एमिशन्स आर फ्रॉम द मोस्ट डेव्हलप्ड नेशन्स अँड इन डेव्हलपिंग कंट्रीज 10% ऑफ द पॉप्युलेशन दॅट इज हायर इन्कम हॅज द मेजर पोर्शन्स ऑफ द एमिशन. येस, म्हणजे त्यामुळं आपल्या ॲपमध्ये सुद्धा आपण टार्गेट जे दिलं आहे ते त्या देशाच्या पर कॅपिटा एमिशन्स प्रमाणे आहे. म्हणजे भारतात 30 किलो महिन्याला सेव्ह करा असेल तर US मध्ये 300-400 किलो काहीतरी टार्गेट आहे ते, विच इज प्रपोर्शनल टू हाऊ मच दे एमिट. पण म्हणजे ही आता परत ग्लोबल रिस्पॉन्सिबिलिटी आहे. प्रत्येकाने आपल्या परीनं हे करायचं आहे. तुम्ही जर म्हणलात की कम्युनिझमसारखं, कम्युनिझममध्येही कधी याच्यात एक टेक्निकल मॅथमॅटिकल एक कन्सेप्ट असतो, त्याचं नाव आहे जिनी कोइफिशियंट, की परफेक्ट इक्वॅलिटी आहे का, की सगळ्यांना तुम्ही 10,000 रुपये महिना असं 800 कोटी लोकांना देणार का? तर हे स्टॅटिस्टिकली शक्य नाही. सो देर इज गोइंग टू बी इनइक्वॅलिटी. इनइक्वॅलिटी कमी कशी करायची हे महत्वाचं आहे. पण समाजातले काही लोक खूपच एमिट करतायत म्हणून आम्ही पण करणार, असा अप्रोच जरासा थोडा प्रॉब्लेमॅटिक असू शकतो. दी आयडिया इज की प्रत्येकाने स्वतःचं जे चालू आहे त्याचे 10% कमी करायचं दरवर्षी. आणि ॲपवर पण आपण टार्गेट असेच देतो, मंथली आणि अॅन्युअल टार्गेट टू रिड्यूस 10% ऑफ व्हॉट यू आर डुइंग करंटली. आणि हाऊ मच इज अर्बन इंडिया कॉन्ट्रीब्युट. सो भारताचा ॲव्हरेज पर कॅपिटा एमिशन्स 2.5 टन्स अॅन्युअली. 2,500 किलो, म्हणजे किती ऑइल ट्रक, 2 ऑइल ट्रक एवढे झाले ते, राईट? आणि भारताच्या जिनी कोएफिशियंट वरून आपल्याला अर्बन इंडियाचं समजेल, पण आय थिंक फेअर टू से 20 दुप्पट. हां? 0.4 जिनी कोइफिशियंट आहे. त्यामुळे ते सो आपण ते 2.5 20% त्याच्यासाठी घेतलेलं आहे, की जो आता अगदीच सगळेच जण काही ती ॲप उदाहरणार्थ वापरणार नाही. जे काय एमिट करतायत तेच वापरणार आहेत. सो त्यांच्यासाठी तो स्लाइटली हायर नंबर असेल. व्हॉट आर द टॉप 5 स्टेप्स फॉर मिडल क्लास इन पुणे फॉर मिशन ऑफ. सो सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे पहिली गोष्ट करू शकतो ट्रॅव्हल. सो कारऐवजी म्हणजे कारही थांबवा असंही एक तर आम्हाला असं वाटतं की तुम्ही जर लोकांना म्हणलात की तुम्ही ताबडतोब जाऊन जंगलात राहायला लागा तर अशक्य आहे. असं 840 कोटी लोक असं करणार नाहीये. त्यामुळे यू हॅव टू गिव्ह सम रिझनेबल टार्गेट्स. सो हे पहिल्यापासून आमचं ॲपमध्येही होतं. सो बेसिकली ट्रॅव्हल कारऐवजी समजा तुम्ही 3 दिवसच ठरवलं की आपण मेट्रोने जाऊ किंवा टू व्हीलरवर जाऊ. खाण्याच्या बाबतीतलं एक असू शकतं की मीठ थांबवा असं नाही, पण ते जर ओव्हर इटिंग होत असेल तर ते कमी करायला पाहिजे. याच्याबद्दल US सारखे देश गव्हर्नमेंट रेकमेंड करतं की मीठ कमी करा, कारण त्यांच्याकडं अनहेल्दी अमाऊंट झालेला आहे मीठ इटिंगचा, आणि दॅट इज एक्स्ट्रीमली बॅड फॉर द एन्व्हायरमेंट. त्याचा जे ओव्हर यूज आहे तो. सो नंतर यू कॅन शिफ्ट टू सोलर, विंड, रिन्युएबल एनर्जी. याच्याबद्दल आपल्या ग्रुपमध्ये बऱ्याच लोकांना हे आवडत नाही. त्याचं कारण असं की सोलर विंडनी लोकल एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम्स येतात, हे मान्य आहे. पण परत मी कायम ग्रुपवरती सांगत असतो असं की तुमच्याकडे 2 राक्षस आहेत. एक राक्षस लहान आहे सोलर विंडचा, दुसरा राक्षस त्याच्या 300 पण मोठा आहे. तर कुठल्या राक्षसाने खायचंय हे तुम्ही ठरवायचं आहे. त्यामुळं सोलर विंड आत्ता आपल्यासमोर, सोलर विंड सोडून दुसरी टेक्नॉलॉजिकल सोल्युशन्स नाहीत. त्यामुळे यू हॅव टू शिफ्ट टू सोलर विंड. हे इलेक्ट्रिसिटीचा शिफ्ट. किती झाले आपले? 3 झाले. अजून मटेरियल्स, हीटिंग अँड मटेरियल्सचा यूज कमी करणं, कारण प्रत्येक मटेरियल बरोबर एम्बेडेड एमिशन्स असतात. सो मटेरियल्समध्ये बरेच, बेसिकली या काही महत्वाच्या गोष्टी त्यात आहेत. ॲपमध्ये तसे 3 सेक्टर्स मेनली आहेत की ट्रॅव्हल, एनर्जी आणि मटेरियल्स.
सो बेसिकली आपल्या ॲपमध्ये 100 पेक्षा अनेक जास्त वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत जे व्यक्ती करू शकतात अक्रॉस एरियाज ऑफ ट्रॅव्हल, वेस्ट मॅनेजमेंट, फूड, यूज ऑफ मटेरियल्स, यूज ऑफ एनर्जी, हीटिंग, कूलिंग. पण दी आयडिया इज की वी वॉन्ट एव्हरी पर्सन टू डू इनफ टू क्रिएट अ रिपल इफेक्ट. जेव्हा आपण लोकांना सांगतो की तुम्ही तुमचं आयुष्य पूर्ण बदलून टाका, तेव्हा कोणीच करत नाही. सो 10% इज डुएबल फॉर एव्हरीबडी अँड सगळ्यात प्रत्येकासाठी राईट क्लायमेट ॲक्शन लुक्स डिफरंट. तर कायम आम्ही असं सांगतो की तुम्ही असा बदल निवडा किंवा अशी ॲक्शन निवडा ज्याने तुम्हाला आनंद मिळतो. सो चूज अन ॲक्शन विच अलाइन्स विथ अदर एरियाज ऑफ लाईफ. म्हणजे फिटनेस हे माझं टार्गेट असेल तर मी सायकलने प्रवास करेन, चालत प्रवास करेन. पैसे वाचवणं असेल तर शॉपिंग कमी करेन. सो लुक ॲट व्हॉट आर युअर गोल्स इन लाईफ आणि त्याच्यावरून वी कॅन डिसाईड विच ॲक्शन इज द राईट ॲक्शन फॉर अस. ती ॲक्शन डिसाईड केल्यानंतर सेकंड थिंग जी लोकांनी वी वॉन्ट पीपल टू डू इज बघायचं की ते करता करता मजा कशी येईल, छान कसं वाटेल. आणि मग थर्ड थिंग इज मेजर द इम्पॅक्ट. कारण आपण सातत्याने तीच गोष्ट करतो जी आपण ट्रॅक करतोय, मेजर करतोय आणि छान वाटतं. जेव्हा मी एक छोटीशी कृती केली आणि पाहिलं की अरे त्यातून किती कार्बन उत्सर्जन कमी केलं तर स्वतःलाच छान वाटतं. आणि असंही होतं की बऱ्याच वेळा आपल्याला आयडिया नसते. म्हणजे हे कमी करायचं म्हणल्यावर सगळ्यात पहिल्यांदा लोकांच्या डोक्यात येतं की अरे मी फॅन बंद करेन किंवा लाईट बंद करेन. पण लाईट बल्ब बंद केल्याने 100 ग्रॅम कार्बन उत्सर्जन कमी होत असेल तर तेच मी 5 कपडे कमी घेतल्याने 10 किलो कार्बन एमिशन कमी होत आहे. सो हे कंपॅरिझन समजून जे नंबर्सची आयडिया आली तर आपण तेच कॉन्शियस चॉईसेस जास्त चांगल्या रीतीने जास्त इझिली करू शकतो. आणि ते केल्यानंतर मग एक छान गोष्ट करायची की आपल्याला वी वॉन्ट टू शो इट ऑफ. मी केलेली गोष्ट मला अजून 10 लोकांना सांगायची आणि त्यातून समजून येईल की मी केलेल्या ऍक्शननी अजून 10 लोक इन्स्पायर झाले आणि इट क्रिएटेड अ रिपल इफेक्ट फॉर चेंज. पुढचा प्रश्न आहे, डाएट आणि कार्बन फुटप्रिंट याचा किती इंटरडिपेंडन्स आहे? बरेच लोक व्हेजिटेरियन डाएटला स्वीकारायला सांगतात कार्बन फुटप्रिंट कमी करायला. त्याचं कारण असं आहे की आता साधारण 50 बिलियन टन पैकी 35 बिलियन टन कार्बन डायऑक्साईड आहे आणि साधारण 10 बिलियन टन मिथेन एमिट होतो. म्हणजे मिथेनचा कॉन्ट्रीब्युशन आहे. 10 बिलियन टन एमिट होत नाही, त्याचं कॉन्ट्रीब्युशन आहे. आता मिथेन हा रुमिनंट्स म्हणजे जे बीफ किंवा इतर जे काय ॲनिमल्स आहेत त्यांच्यातून मिथेनचं उत्सर्जन होतं. आणि मिथेन हा या कॅल्क्युलेशनमध्ये 25 पट वाईट म्हणलाय, पण ॲक्च्युअली शॉर्ट टर्ममध्ये तो 80 पट वाईट आहे. त्यामुळे जर तुम्हाला ग्लोबल वॉर्मिंग कमी करायचं असेल तर इमिजिएट थिंग इज रिड्यूस मिथेन. कारण तो एक 10-12 वर्षात त्याचा परिणाम दिसतो. कार्बन डायऑक्साईडचा परिणाम लगेच दिसत नाही. सो त्यामुळे लोक म्हणतात की यू चेंज युअर डाएट विच इज ऑलरेडी अननेसेसरीली लिनिंग टुवर्ड्स मीट इटिंग, स्पेशली इन डेव्हलप कंट्रीज. ब्राझीलचा ॲमेझॉन फॉरेस्ट डिफॉरेस्टेशनचा एक मोठा आहे की चायना वगैरेचा बीफचा डिमांड करायला तिथं पाश्चर्स येत आहेत. सो देर इज अ मल्टिपल फॅक्टर्स आर देअर. सो म्हणून ते म्हणतात. त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही शाकाहारी व्हा, असं काही कुठलंही त्याच्या मागं सायंटिस्टचा तरी असं काही म्हणणं नाहीये. ईट व्हॉट एव्हर इज हेल्दी फॉर यू, डोंट स्टॉप इटिंग मीट असंही ते म्हणत नाहीत, पण ईट व्हॉट एव्हर इज नॉर्मल, ओव्हर इटिंग नको. हाऊ मच इज अर्बन इंडिया कॉन्ट्रीब्युटिंग टू कार्बन एमिशन्स? आता मला पर्सेंटेज वाटतं आपण मगाशी ह्याच्या थोडं बोललो अर्बन इंडियाच्या आणि एक ह्याच्यावरती, राईट? येस. हो हो हो. हा, मला वाटतं तू उलटा तो इव्हन व्हेजिटेरियन बद्दल बोललो होतो आपण, तो प्रश्न पुन्हा घेतला चुकून. तो एक राहिलाय, तो आपण शेवटचा प्रश्न घेऊ. 1% सुपर रिच एमिट 66% ऑफ ग्रीन हाऊस गॅसेस, सो वी हॅव टू स्टॉप मेकिंग देम आवर आयडियल्स. नाही नाही, आय डोंट थिंक दिस इज अ करेक्ट फिगर. आय जस्ट कन्फर्म दिस. दिस इज अ बिट टू मच. 1% आणि 66 दॅट इज अनलाइकली. आणि पण इम्बॅलन्स नक्की आहे. इम्बॅलन्स आहे, दॅट इज ट्रू. पण म्हणजे इथं ते म्हणतायत ते बरोबर आहे की दॅट इज द Yes. आयडिया इवन बिहाइंड व्हॉट वी डुईंग की चेंज स्टार्ट्स फ्रॉम होम आणि ॲज वी चेंज आवर लाईफ वी आर लिटरली चेंजिंग द वर्ल्ड. सो The solution is spiritual असं solution is म्हणतात. Very nice, very nice. Yes. हा मला वाटतं कॉन्क्रिटायझेशन बद्दल शेवटचा प्रश्न घेऊ. हाऊ अबाउट कॉन्क्रिटायझेशन, त्याच्यामुळे किती वाढतं आहे? हे कॉन्क्रीटचा ग्लोबल एमिशन्स का मला वाटतं अबाउट 5-6% आहेत. कॉन्क्रीट आणि स्टील हे कसं डिकॉर्बनाइज करायचं याचे हे जरा अजून चालू आहे.
त्याच्यावरती पण म्हणजे एक 10-20 वर्षात त्याच्यावरती काहीतरी मार्ग निघेल असं दिसतंय. आता इमिजिएटली यू हॅव टू शिफ्ट टू रिन्युएबल्स, यू हॅव टू रिड्यूस युअर कन्झम्पशन. हे तरी आता डायरेक्ट इफेक्ट्स आहेत, अं, डायरेक्ट सोल्युशन्स आहेत. मला वाटतं अजून प्रश्न येत राहणार आहेत कारण की टॉपिक महत्वाचा आहे आणि आमच्याकडे जनरली आम्हाला हवे असतात यंगस्टर्स येऊन बोलायला आणि ते नेहमी नेहमी मिळत नाहीत आणि आज प्राची आल्यामुळे अजून जास्त उत्साह पण आहे. तर अजून जर प्रश्न असतील तर आपण प्रशांतला डायरेक्टली मेसेज करू शकतो आणि मला असं वाटतं की आपण ॲप इन्स्टॉल करून ते ट्राय आउट करायलाही हरकत नाही. मी पण केलं होतं पण मी ते नंतर वापरलं नाही. मी कबूल करते पण मी ॲप इन्स्टॉल केलेला आहे. नाही नाही, एक एक आम्हाला सांगावं वाटतं दोघांनाही की नो गिल्ट, नो गिल्ट. आपण काय करत नाही याची गिल्ट अजिबात तरच ते काहीतरी होणार. होणार आहे. गिल्ट ड्रिव्हन नको हे, म्हणजे प्रत्येकाकडून चुका होणार आहेत, गोष्टी, लाईफस्टाईल चेंज इज नॉट इझी. त्यामुळे त्याचा अजिबात गिल्ट न घेता करत राहायचं. बरोबर आहे. पण अ, मलाही छान वाटलं सगळ्यांना भेटून. मी बाबाच्या कायम मागे लागले असते, की कोणाला तू सारखं भेटायला जातोस आणि कोण अजून अशी लोकं आहेत जी आपल्या एवढीच वेडी आहेत या सगळ्याबद्दल. त्यामुळे फायनली सगळ्यांना भेटायला मिळालं. आणि असं म्हणतात, की मुलं आई-वडिलांबाबत एम्बॅरस असतात. तर इथे तसं रिव्हर्स आहे. तर बाबा एम्बॅरस होऊन मला लपवून ठेवतोय. तर आता अच्छा. कळलं. तू आम्हाला इतके वर्ष दिसली नाहीस त्याच्यामुळे आम्हाला कळलं की त्याने लपवून ठेवलंय. पण तू अवश्य एकदा नदीकाठी ये. तू निदान येस. राममुळा संगमाच्या इथे बाकी पण बरेच आहेत. ऍक्च्युली प्रशांतला सगळ्या साईट्स माहिती आहेत. किंवा हो. दुसरा ऑप्शन असा पण आहे की तू डायरेक्टली आम्हाला कॉन्टॅक्ट करून ये. म्हणजे येस. त्याला न घेता. पण मला असं नक्की वाटतं की तू वेगळे वेगळे रिव्हर वॉक्स असतात. त्याच्यानंतर पक्षी बघायचे पण हे असतात. संजीव जो हे होस्ट करतोय तोच आपल्याला बर्ड टूर देतो आणि तुम्ही बर्ड वॉचिंग करू शकता. रिव्हर वॉक्स असतात. अशा तर त्या गोष्टी तू अवश्य बघ कारण तो पण एक खूप चांगला अनुभव आहे आणि ओके. विल बी व्हेरी हॅपी टू हॅव यू देअर. खूप आवडेल मला. सगळे भेटू लवकरच इन पर्सन लवकरच सुद्धा. भेटूया आणि तू आलीस त्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला. खूपच छान झालं. आम्ही सगळे ते ॲप तर नक्कीच अवश्य बघू आणि ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी 1 मेला अवश्य या. आपण सगळे 1 मेला आपल्या झाडांसाठी अवश्य भेटूया. पी-आर-आर हे ऑर्गनाइज करत नाही, पण आपला सपोर्ट नेहमीच असतो. नेचर रिलेटेड कुठल्याही गोष्टींना आपला सपोर्ट असतो. त्यामुळे आपण सगळेजण वृक्ष वाचवायसाठी 1 मे दुपारी 4:30 वाजता सिमला ऑफिसच्या इथे नक्की भेटूया. प्राची तुला भेटून छान वाटलं. प्रशांत घरचाच आहे. आम्ही काही त्याला थँक्स म्हणत नाही. तुलाही थँक्स त्यामुळे मी म्हणलं नाही. तू प्रशांतची हो. मुलगी आहेस म्हणून आणि लवकरच भेटू. खूप छान झालं. ओके, ओके. थँक्यू. थँक यू. थँक यू. थँक्स प्रशांत आणि बाय. हो, प्राची. थँक्यू. बाय बाय.